हाय यूट्यूब फॅमिली, नमस्कार. तुम्हा सर्वांचं माझ्या चॅनलवरती स्वागत आहे. बाकी मजेत आहेत का? मी पण मजेत आहे बरं. आणि आज आपण परत एक रेसिपी घेऊन आलेली आहे. तर आज बनवणार आहोत आपण चकली. चकली कशाची बनवणार आहे तर मुगाच्या डाळीपासून, मैद्यापासून आणि थोडा रवा घालून आपण चकली बनवूया. तर चकलीला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ स्किप न करता पूर्ण व्हिडिओ बघा म्हणून. तर आपण आता चकलीच्या रेसिपीला सुरू करू. इथं मी एक स्टीलचा टोप घेतलाय. त्याच्यामध्ये आपण एक एक वाटी करून असा 3 वाट्या मैदा चाळून घेणार आहे. एक वाटी चाळून झाली, परत एक वाटी घेणार, ती पण चाळून घेणार. लोक भाजणीचा बनवतात, पण मी भाजणीचा नाही बरं बनवणार. मैदा आणि डाळ, रवा ह्या तीनच ह्याच्यापासून आपण मस्त चकली बनवून दाखवते तुम्हाला. तर आता मी इथं 3 वाटी रवा घेतलाय चाळून, मैदा घेतलाय चाळून. आता इथं रवा पण त्याच वाटीने घेतलाय. 2 वाटी रवा झाला आपला इथं. आता ह्याला पूर्ण हाताने मिक्स करून घ्यायचं. बघा मिक्स करून घेतलंय. आता हे ना मिक्स चांगलं करून घेतल्याच्या नंतर एक कापड घ्यायचं फ्रेश असं स्वच्छ, आणि त्या कापडावर ते मैदा टाकून घ्यायचा. असं पांढरा शुभ्र कापड घेतलं मी, त्याच्यावर मैदा टाकून घेतलाय. तर आता हे मैद्याला आहे ना त्याच्यावर टाकल्याच्या नंतर असं बघू शकता, अशी गाठ बांधायची आणि असं पूर्ण असं गोल गोल करून, असं आपण जशी गाठ बांधतो का तसं आता ह्याला पूर्ण महाग पिठाला सारून गाठ बांधून घ्यायची त्याची चांगली अशी. हे बघा, हां असं गच्ची गच हे केल्याच्या नंतर अशी गाठ बांधून घेतली. आता इथं मी कुकरचं पाणी घेतलं, खाली पाणी टाकले, त्या खालच्या डब्यामध्ये डाळ टाकली आणि वरच्या डब्यामध्ये ते गट्टू बांधलेला ठेवला आहे. आता कुकर पॅक करते मी. ह्याच्या आपण 2 शिट्ट्या काढून घेणार आहेत. डाळीला जास्त वेळ शिजायला लागत नाही, 2 शिट्ट्या काढून घेऊ. 2 शिट्ट्या तोपर्यंत मसाला भाजून घेऊ. इथं मी कढईत ठेवली छोटी, ह्याच्यामध्ये धने भाजून घेऊया. धने भाजून झाले आपले. आता ह्याच कढईमध्ये जिरे घालून घेतलेत मी. जिरे पण भाजून झाले आपले. आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून ह्याची अशी बारीक मस्त अशी पावडर बनवूया. पावडर बनवून झाली बघा माझी इथं कशी पावडर छान झाली. तर आता त्याच भांड्यामध्ये आपण लसणाच्या पाकळ्या पण घालणार आहोत आणि थोडं पाणी टाकून त्या एकदम बारीक पेस्ट पाण्यासारखी करून घ्यायची. आता इथं मी कुकरला 2 शिट्ट्या झालेल्या आहेत. बघू शकता तुम्ही कसे मस्त असा गट्टू बनला आहे आपला डाळीचा. तर थोडा राडा झाला बघा, डाळ थोडीशी बाहेर आली डब्याच्या. तर इथं मी गट्टू काढून घेते आणि नंतर डाळ बघू शकता, डाळ थोडी डब्याला चिटकलती खालच्या डब्याला. तर आता हे गट्टू आहे ना एकदम असा दगडासारखा निब्बर गरम गरम आपल्याला बाहेर काढायचा. आणि थंड झाल्यावर ते फुटायला लय हे होतं, त्यामुळं गरम गरमच काढून घ्यायचा. आणि बघू शकतात असा मी गरम गट्टू काढून घेतला आहे. सेम पनीरसारखं झालं आहे की नाही. तर आता हे गट्टू एकदम आपला परफेक्ट झाला आहे. गट्टू बनला नाही तर आपली चकली चांगली बनणार नाही म्हणायचं, आणि गट्टू बनला तर चकली छान जमणार आपली बनायला. तर आता हे बघा मी ह्याला कट करून घेते. गरम असल्यामुळं मी कट करत आहे, आणि थंड असतं तर मी हातानंच फोडू शकले असते, पण ते गरम असल्यामुळं मला नाही फोडता येणार, म्हणून मी काप करत आहे. आणि आता हे काप गरम असल्यामुळं मला हे पण करता येणार नाही, म्हणून मी काय करते, ह्याला लय गरम वाटायले म्हणून मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकते आणि मिक्सरच्या भांड्यानं असं फिरवून बारीक करते. तर हे बघा आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून मी बारीक बारीक करून असं पूर्ण ह्याच्यामध्ये एकही गुठळी राहिली ना पाहिजे असं मी पूर्ण परत एकदा चाळून घेतलं आहे. चाळल्याच्या नंतर ह्याच्यामध्ये ती डाळ शिजलेली आपण घालणार आहोत. डाळ जशी लागन तशी घालायची, पण एवढी पिठामध्ये आरामशीर बसते डाळ. इथं आता लसणची पेस्ट टाकली, अद्रक नाही बरं. आणि इथं मसाला टाकला आहे, जे आपण केलेला लाल मिरची पावडर टाकली, हळद, चकली मसाला सुहानाचा हे घेतला आहे मी. अर्धा आत्ता टाकते ना अर्धा नंतर टाकते, सगळं मिक्स झाल्यावर. थोडासा ठेवला आहे, नंतर पूर्ण रिकामा टाकणार आहे. ह्याच्यामध्ये ऑलरेडी तीळ वगैरे असतात, त्यामुळं मी वरतून पण आता ह्याला ना थोडं थोडं पाणी करून चांगलं मिक्स करून घ्यायचं. थोडं थोडं डाळ टाकायची, नंतर पाणी लागन तर वापरू शकतात बरं नंतर, पण पहिल्यांदा सगळं डाळीतच चुरायचं पीठ. आता मी इथं डाळ पण गरम असल्यामुळे थोडं थोडं टाकून पीठ मळून घेत आहे. परत डाळ टाकायची, परत मळायचं, परत डाळ टाकायची, मळायचं,
आणि नंतर शेवटला मग पाण्याचा वापर करायचा. मग पाणी लावून मी थोडं थोडं आता इथं पीठ चांगलं मळून घेतलं आहे. असा गोल उंडा झाला आहे, बघू शकता तुम्ही. तर असं हे चपातीपेक्षा थोडंसं घट्ट आहे, कारण चकलीचं पीठ तयार झालं. इथे कढई घेतली, कढईमध्ये तेल टाकले तापायला आणि हे बघू शकता पिठाचा असा गोल करून घेते. तर ते गोल आहे ना, आपल्याला असा करून ह्या सोऱ्यामध्ये टाकायचा. याला तुम्ही काय म्हणता नक्की सांगा. आम्ही इकडं सोऱ्या म्हणतो. तर ह्या सोऱ्यामध्ये हे टाकून घ्यायचं. पीठ टाकल्याच्या नंतर असं वरून झाकण लावून आपला चकलीचा आकार काढून घ्यायचा. तर बघू शकता इथं चकली पडत आहे ह्याची पिठाची. मी खाली चकलीची पाटी लावल्यामुळं शेवची पाटी पण लावता येते आपल्याला प्रत्येक, पण आता ही चकली बनवत आहे म्हणून चकलीची पाटी लावली. आणि बघू शकतात कसा आकार मस्त झाला आहे, असा एकदम छान चकली पडत आहे. तर मी अशाच तुम्हाला काढून दाखवते चकली कशी पडते ते बघा. आता इथे तेल गरम झाले, तेलामध्ये सोडून घेऊया आपण. बघू शकता किती सुंदर अशी चकली पडली आणि उचलायला पण अगदी सोपी जाते बरं. तर आता ह्याच्यामध्ये टाकून आपण बघू शकता तळून झाली आपली ही चकली. तोपर्यंत ती तळत आहे दाजी, तोपर्यंत आपण इकडं चकली काढून घेऊ. दाजी काढत आहेत बरं, मी चकली पाडत आहे. तर बघू शकतात किती सुंदर असा रंग आला आहे आणि तळायला पण चालूच आहेत. बघू शकतात तळून झाले आहे. ह्याच्यातलं एक्स्ट्रा तेल आहे ना, ते खालच्या भांड्यात निघून जाईल, चकली एकदम कोरडी राहील. इथं बघू शकतात चकल्या मी एवढ्या पाडून घेतल्यात. आता हे तळून घेते. तळून घेतल्याच्या नंतर बघू शकतात इथं आपल्या चकल्या तयार करून झालेल्या आहेत आणि एकच नंबर चकली झाली बरं. त्याच्यामुळे तुम्ही पण ट्राय करून बघा ही रेसिपी कशी वाटली तर. आणि मी पण तुमच्यासाठी लोक भाजणीच्या बनवतात, मी भाजणीच्या नाही बनवत बरं, अशाच बनवते. मला रव्याच्या, मैद्याच्या, मुगाच्या डाळीच्या खूप आवडतात. तर बघा तुम्हाला एक चकली ही करून दाखवते एकदम अशी. हे बघा कुरकुरीत झालेली आहे. तुम्ही पण नक्की ट्राय करून बघा. हे बघा परत आणखी हे करते, हे बघा. त्यामुळे तुम्ही पण ट्राय करून बघा, बनवून बघा. आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. भेटूया पुढल्या एखाद्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय.